नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त आज आम्ही आलो वारुळाची पूजा करण्यासाठी, नागोबाची पूजा करण्यासाठी. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी थोडक्यामध्ये बघू की गावाकडे नागपंचमीनिमित्त वारुळाची कशी पूजा करतात, काय करतात ते सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये बघू. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या इकडं वारुळाकडे आलेलो आहे आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आहे, गावकरी मंडळीसुद्धा आपल्यासोबत आहे. हे अनिल भाऊ आहे, हे आपला गोलू भैया आहे आणि हे कुंडलिक भैया आहे. तर मित्रांनो, चला आपण आता थोडक्यामध्ये यांच्याकडून थोडी या नागपंचमीबद्दल, या वारुळाबद्दल, या सणाबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण आता वारुळा शेजारी बघा आणि इकडं बघा, इकडं वारुळ आहे. हे बघा, इथं पूजा करून गेलेले काही लोक आणि आता आपण वारुळाची पूजा करण्यासाठी आलो. तर आपल्यासमोर हे बघा, आपले वाडीवरचे ग्रामस्थ आपल्यासोबत आता उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण अगदी थोडक्यामध्ये काही शब्दामध्ये या नागपंचमीबद्दल, या वारुळाबद्दल, नागोबाबद्दल अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर चला, आता सर्वप्रथम आपल्याला आपले गोलू भैया 2 शब्द सांगतील. बघा मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि आम्ही आलेलो आहे आज वारुळाची पूजा करण्यासाठी. बोला, आणखी पुढे सांगणार, आणखी थोडं सांगणार. तर नागपंचमी निमित्त ते मान राहतो म्हणून आम्ही त्यांना दूध पाजण्यासाठी येतो इथं. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. दूध आणलं का? हा, काय काय आहे ताटामध्ये, काय काय आहे? दूध आहे, पाणी आहे, साखर आहे. बरं बरं, तुम्ही सांगा कुंडली भाऊ. आज आज आहे नागपंचमी. नागपंचमी असल्यामुळे आम्ही इथं वारुळाची पूजा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. व वारुळाची पूजा करण्यासाठी सगळं सामान जे आपलं रेग्युलर सामान लागतं पूजा करण्यासाठी, ते सर्व सामान आम्ही घेऊन आलेलो आहोत इथं. आणि श्रावण महिन्यामध्ये हा पहिला सण आहे की आपण सण नागपंचमी साजरा करतो. श्रावण महिन्यातला पहिला सण आहे हा. बरं बरं, या सणाचं महत्त्व काय आहे? हा सण का साजरा केला जातो? शेतकरी लोक का साजरा करतात ही नागपंचमी? नागपंचमी आपण आपल्या दरवर्षी साजरा करतो, हां. त्यामुळं आपण करतो. करतो म्हणजे काही इतिहास असं नाही याला, या सणाला काही? मी सांगतो. बरं बरं, तुम्ही सांगा. आणि लोकं विचारून घ्या. कारण आम्ही दरवर्षी नागपंचमी साजरा करतो. कारण आम्ही शेतकरी पुत्र आहे. शेतकरी पुत्र आहे. नागदेवतांना आम्ही जास्त मानतो. कारण ही चालू परंपरा आहे. नागपंचमी दरवर्षी आम्ही साजरा करतो. बरं बरं, किती दिवसापासून साजरा करता तुम्ही? कारण जसं कळतं आम्हाला तेव्हापासून आम्ही साजरा करतो. बरं बरं, गोलू भैया तुम्ही कधीपासून साजरा करताय? मी 5वी ते 4थी पासून येतो इथं. बरं बरं, दरवर्षी तुम्ही पूजा करता का? हो. बरं बरं, तर चला आता घ्या, पूजा करून घ्या तुम्ही. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आणखीन काही गावामधील वाडीवरचे काही ज्येष्ठ नागरिक आता आपल्यासोबत जोडले गेले बघा. 2 मेंबर नवीन आले आणि हे कुंडलिक भाऊने आपल्याला सांगितली थोडी माहिती, गोल्यानं पण सांगितली, अनिल भाऊना सांगितली. आता शिवाजीराव आणि हे एकनाथ काका आपल्याला थोडक्यामध्ये या सणाबद्दल, या वारुळाबद्दल, या पूजेबद्दल सांगतील. तर शिवाजी भाऊ सांगा, 2 शब्दामध्ये सांगा, तुम्ही का करता ही पूजा? नागदेवाला मानतो आम्ही पुन्हा. बरं बरं, तर काय काय आणलं ताटामध्ये? काय पूजेच्या ताटामध्ये काय काय सामान आहे? साखर आहे, काय त्याला कुकू आहे, हळदी आहे, दूध आहे, बरं बरं, पाणी. या का भाऊ तुम्ही सांगा. सब मिळतात मी. बरं बरं, या सणाबद्दल माहिती सांगा ना आम्हाला थोडी. सणामुळे काय माहिती सांगू आता. हे वारुळाची पूजा करू आलो आम्ही. हां. आणि त्याच्यानंतर मग काय पूजा झालं का बरं बरं, काम झालं. म्हणजे पूजा का करता तुम्ही? दिवाळीमुळं, आपली पंचमीमुळं. पंचमीमुळं. बरं बरं, माने का पूजा करण्याचं, माने का? बरं बरं, काय आणलं तुम्ही पूजेच्या ताटामध्ये? काय काय सामान आणलं? लय आहे, हां. अगरबत्ती आहे, हळद आहे, कुंकू आहे, डाळ आहे, दूध आहे, पाणी. बरं बरं बरं, तर चला घ्या तुम्ही पूजा करून आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी वारुळाची, नागोबाची पूजा करणं चालू आहे. तर बघा, हे नागोबाचे भक्त या ठिकाणी पूजा करत आहे. तर अशा प्रकारे ही नागोबाची पूजा चालू आहे नागपंचमी निमित्त. वरून घ्यायला पाहिजे वरच्या साईडने घ्यायला पाहिजे.
तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे असे नळीच बोलतात ना याला, असे नळी पाडलेले नागाने आणि याच्यामध्ये नागोबा राहत असतात बघा. आणि आता इकडं बघा या लया वगैरे आणल्या, काही डाळ आणली, काही दूध आणलं नागोबासाठी. हे बघा इथं दूध वाहनं चालू आहे आता नागोबाला. आणि तिकडे बघा अगरबत्ती वगैरे अशी सगळी. तर अशा प्रकारे ही पूजा चालली नागपंचमी निमित्त. दुसरं गाणं मोठं घ्यायला लागलं. आवरा एका भाऊ आवरा, या लोकांना पूजा करू द्या. अरे पण मला वारूळची माहिती आहे. अरे आम्ही गावाचं पाहत होतो तिकडे आम्ही तुमच्या तिकडे